दाखवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता इव्हन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यावर राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान अमित भाई तसंच सुशील चव्हाण आणि पियुष गोयल साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलोय. आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी या वेळेच्या निवडणुकीमध्ये केली. आम्हाला महायुती आपापल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम गरजेचं आहे. त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे, त्याच्यामुळे आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे. परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही समज गैरसमज होता कामा नये ह्याची पण काळजी खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकांच्या बाबतीमध्ये घेत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज बाकीचे काही मान्यवर हे पक्षामध्ये येत आहेत, त्यांच्यामुळं पक्ष वाढीला मदत होईल. आम्ही बँकेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलं त्याच्या पद्धतीने करतोय आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे. नांदेडच्या करता मी आताच आज कलेक्टर नाहीये, ते मला वाटतं ट्रेनिंगला कुठे गेले, परंतु ऍडिशनल कलेक्टरची बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे. टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायर्स केलेला आहे. आपण चंद्रपूरला एक केलेलं आहे, गडचिरोलीला एक दिलेलं आहे. परवा साहेब उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं. हे मराठवाड्यात पण साधारण समान एक इकडच्या भागात नांदेडला, दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स सायन्स कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर एवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता या गोष्टीला कौशल्य विकास आणि या कामाला जास्तीचं महत्व दिलेलं आहे. आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टला बरोबर घेऊन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो तर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160-165 कोटी रुपये टाटा देतं आणि 35 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी. राज्य सरकार आता इथं आपण किती मधनं घालणार आहे त्याबद्दल अविनाश अतुल सावे हे आपले पालकमंत्री त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली. बीडचा मी पालकमंत्री असल्यावर इथं काही तो प्रश्न मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिक्षकांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही त्या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतो. चाललेलं आहे. पोलीस यंत्रणेचं काम करताय. कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशाचा भाग नाही. आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असते त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो. लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे फोन करता येत नाही. आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं का? अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो. निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात सोडून जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून
हे सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो की तुम्हाला काही वाईट वाटत का? दादा दादा नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. भास्कर पाटील खदगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज पक्षप्रवेश करतायत आणि त्या निमित्तानं अजित पवारांचा हा नांदेडचा दौरा आहे. पक्ष वाढवण्याचं काम सुरू आहे असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवारांच्या दौऱ्याची दृश्य देखील आपण पाहतोय. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. एका इफ्तार पार्टीला देखील ते उपस्थित राहणार आहेत. तर कोरटकरच्या संदर्भात अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलं. कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. नांदेडच्या दौऱ्यावर अजित पवार आणि सुनील तटकरे आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.